नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले YouTube न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, आज राज्यभरामध्ये 10वीचा निकाल लागल्यानंतर विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये मात्र एका विद्यार्थ्यानं 35% मार्क मिळवत सर्वच विषयावर काठावर पास झाल्यानंतर गावकऱ्यांनी या विद्यार्थ्याचा जंगी सत्कार केलाय। कारणही तसंच आहे। या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची ट्यूशन शिकवणी वगैरे काही नव्हती। शेतामध्ये काबाड कष्ट करून गुरं सांभाळणाऱ्या या मुलानं 10वी मध्ये जे यश संपादन केले याचंच कौतुक त्याच्या गावातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात झालेलं आढळून आलं। आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये काहीही घडू शकतं याचंच हे एक जिवंत उदाहरण आहे। कारण आमचे पंढरपूरकर अतिशय प्रेमळ स्वभावाची माणसं आहेत। त्यामुळेच या पंढरपूर तालुक्यातील एका गावातील विद्यार्थ्याच्या सत्काराची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे रंगल्याचं आढळून येत आहे। बघा, नेमका हा विद्यार्थी कोण आहे आणि या गावातील गावकऱ्यांनी त्याचा कशा पद्धतीनं जंगी सत्कार केलाय ते। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची, मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान, जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। आमच्या पंढरपुरात काहीही घडू शकतं, याचं सार्थ दर्शन आज पंढरपूरमध्ये घडलंय। विठुरायाच्या पंढरीत शेतीतील काम करून आणि गुरांचा धारा काढून शिक्षण घेणाऱ्या विशाल सलगरची गावात एकच चर्चा। पठ्ठ्यानं आज जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात सगळ्या विषयात काठावर पास होत 10वीचा टप्पा पार केला। विशाल 10वी मध्ये 35% मार्क मिळून सर्वच विषयात काठावर पास झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचा जंगी सत्कार केलाय। आज विशाल पास झाल्यानं त्याच्या गोठ्यातल्या कपिला गायीने देखील बादली भरून दूध दिल्याचे शेजारी सांगत होते। पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे राहणारा विशाल सलगर हा शेतातील सर्व कामे करून शिक्षण घेत होता। विशाल सलगर याला सर्व विषयामध्ये 35 गुण मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि मित्रमंडळींनी त्याला हार घालून आणि पेढे देत त्याचा सत्कार केला। 35% गुण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढणाऱ्या विशालने आता पुढे चांगले मार्क मिळणार असल्याचे सांगितले आहे।